नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील सफर समृद्धीची या सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आजचा हा छोटासा आणि खास व्हिडिओ राहणार आहे, कारण आपण या आपल्या समृद्धी महामार्गाच्या सफरीमध्ये आपण कधीच जो भाग दाखवलेला नव्हता तो भाग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तो भाग म्हणजेच या साईडला हा आहे नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोडणारा कसारा एंड बोगदा, जो की महाराष्ट्रातला सध्याचा 8.2 किलोमीटर लांबीचा सर्वात लांब बोगदा आहे। सध्या क्लोज आहे हा। सांगायचं तात्पर्य, आपण आत्तापर्यंत ह्या बोगद्याची अपडेट बऱ्याच वेळा दिलेली आहे। कसारा साईडकडे आपण आत्तापर्यंत आलोच नव्हतो, आपण इगतपुरी साईडकडे बऱ्याच वेळा येऊन या बोगद्याचं इंटरचेंज त्याचबरोबर पलीकडला जो लुक आहे तो दाखवलेला आहे। परंतु आज आपण प्रत्यक्ष कसारा या घाटामधून येऊन पुन्हा परत आपण वाशाळा हद्दीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। आणि अफकॉन या कंपनीने या बोगद्याची जवळजवळ 13 किलोमीटर लांबीचा हे 14 नंबरचं पॅकेज आहे, या पॅकेजची निर्मिती केलेली आहे। आणि ह्यांनी सर्व पॅकेज पूर्ण होण्या अगोदरच यांचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि इकडल्या दिशेला आहे आपल्याला पॅकेज 15 पाहायला मिळेल। हा जो वायडॅक्ट आहे हा जवळजवळ 1.3 किलोमीटर लांबीचा पुढचा वायडॅक्ट आहे आणि ह्याचंही काम पूर्ण झालेलं आहे। पुढं जी बाउंड्री आहे ती त्यांनी सील केली होती, पॅक केली होती या अगोदर, म्हणून आपल्याला कधीच आतमध्ये येता आलेलं नाही। आज आपण पहिल्यांदा या ठिकाणी ओपन असल्यामुळे आलेलो आहोत या साईडला। आणि मस्तपैकी हा नजारा आहे पहा। जर पाहिलं आपण या ठिकाणी तर अगदी शांत वातावरण आहे। काही प्रमाणात वर्कर फिनिशिंग छोटे मोठे कामं आहेत बाकी असलेले ते करत आहेत या ठिकाणी। इकडल्या बाजूला आहेत पहा, पलीकडल्या बाजूला। आणि ज्यावेळेस काम सुरू होतं त्यावेळेस इकडे येणं शक्यच नव्हतं, कारण खूप अवघड आणि खूप खडतर प्रवास करत यावं लागायचं। मोठमोठे डंपर ट्रक वगैरे येण्यासाठी सुद्धा अडचण व्हायची। हा भाग जो आहे तर पूर्ण हा या ठिकाणी आपल्याला हे जे डोंगर आहे, डोंगरावरून दरड कोसळू नये म्हणून पूर्णतः सिमेंटने पॅक केलेला आहे पहा। आणि अफकॉन कंपनीचा लोगो पण वरती पाहायला मिळेल आपल्याला। तर थोडक्यात आपण इथून एक ड्रोन फ्लाय करूया, या भागावरती दृष्टिक्षेप टाकूया आणि पुढील जो आहे तो जो वायडॅक्ट आहे 1.3 किलोमीटर लांबीचा, तर त्याच्यावरती पण आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत। अद्याप जर आपण आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, आपणास माहीत आहे की ठाणे व नाशिक या 2 जिल्ह्यांना विभक्त करणारी ही सह्याद्री डोंगर रांग आणि याच डोंगर रांगेतून पुन्हा या 2 जिल्ह्यांना जोडण्यासाठी तयार केलेला पुरातन कसारा घाट। या कसारा घाटातून वेडीवाकडी वळणे घेत जाणारा रस्ता सध्या जवळपास 10 ते 12 किलोमीटर लांबीचा असून हे अंतर पार करण्यासाठी सरासरी 30 मिनिटाचा वेळ लागतो। त्यातच अवजड वाहनांची या घाटातून एवढी रेलचेल असते की कधी कधी ट्रॅफिकमुळे अधिकच वेळ लागतो। आता मात्र या घाटातील अवघड प्रवास करण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण या समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा वाशाळा पर्यंतचा 8.2 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब बोगदा बनून तयार आहे। सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असणारा आधुनिक इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना म्हणून हा बोगदा जगापुढे आदर्श आहे। आज आपण या बोगद्याच्या वाशाळा साईडकडे प्रथमच आलेलो आहोत। या बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर येतो 1300 मीटर लांबीचा हा फ्लायओव्हर। ताशी 120 किलोमीटर गाडीचा वेग कायम डोळ्यासमोर ठेवून या महामार्गाची लेवल कुठेच कमी जास्त न होऊ देता खोल दरीत निर्माण केलेला हा वायडॅक्ट पाहिल्यानंतर या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व वर्कर्स व इंजिनियर्सच्या कौशल्याचे करावे तेवढे कौतुक कमीच वाटते। या प्रोजेक्टमुळे कसारा घाटातील प्रवासासाठी लागणारा 30 ते 40 मिनिटाचा वेळ वाचून आता तो 8 ते 10 मिनिटातच हा प्रवास पूर्ण होणार आहे। तर मंडळी, आपण या वायडॅक्टच्या सेंटरला आलेलो आहोत। या बाजूला आहे तो लॉंगेस्ट टनेल आणि या बाजूला आहे या पॅकेजचा एंड पॉईंट, म्हणजेच आपण या वायडॅक्टच्या सेंटरला आलेलो आहोत। कसारा वाशाळा गावाच्या हद्दीमध्ये असलेला हा वायडॅक्ट आणि चहूबाजूनं पाहतोय धुकंच दिसतंय। आणि त्याचबरोबर ह्या बाजूला जर पाहिलं तर उंच डोंगर रांगा आणि नानाचा अंगठा असलेला जे नाणे घाटामध्ये आहे तशाच पद्धतीने इथं थंब दिसते पहा।
या बाजूला आपण या डोंगरालाच पोखरून अशा पद्धतीनं हा बोगदा आलेला आहे. आणि किती हाईट आहे पहा, हाईटवरती हा ब्रिज बनवलेला आहे. ह्याची हाईट जर पाहिली तर खाली डोकावणं सुद्धा आपल्याला अगदी भीतीदायक वाटते पहा, एवढी खोल दरी आहे. खरंच हॅट्स ऑफ हे संपूर्ण जे वर्कर आहेत त्यांना सॅल्यूट आहे. अशा एवढ्या खोल दऱ्याखोऱ्यामध्ये अशा पद्धतीचं जे कन्स्ट्रक्शन करणं. आणि आपण खाली जर डोकावून पाहिलं तर आपल्याला भीती वाटते, एवढं खोल आपल्याला या ठिकाणी ही दरी दिसते. आणि ह्याच्यावरती हा ब्रिज निर्मिती करणं खरंच खूप म्हणजे महान काम आहे. आणि एवढ्या खोल दऱ्याखोऱ्यामध्ये इतकी वर्ष काम पूर्ण करण्यासाठी हे लोक या ठिकाणी वर्कर्स असतील, इंजिनियर्स असतील, यांना सर्वांना सॅल्यूट आहे. कारण इथं पाऊस, उन्हाळा, हिवाळा सगळ्याच ऋतूमध्ये त्यांनी इथं काढलेलं आहे हे पूर्ण काम होईपर्यंत. आणि काम पूर्ण झालेलंच आहे. काही ठिकाणी अजून हे काम पुढे चालू आहे. तर या ठिकाणी जर आलो आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये तर अजिबात आपल्याला कोणीही दिसत नाही. ज्यावेळेस हा महामार्ग लिगली ओपन होईल त्यावेळेस मात्र या भागावरून आपल्याला भरधाव वेगाने या बोगद्याच्या बाहेर येणारी वाहतूक पाहायला मिळेल. आणि इथं आपल्याला थांबायलासुद्धा जमणार नाही त्या काळामध्ये. आणि ह्या ठिकाणी हे जे चेनेज आहे 634.6 या चेनेजवरती आपण उभे आहोत. इथं समोर पाटी आहे पहा 634.6. एकंदरीत मित्रांनो हा व्हिडिओ आपण एक छोटासा तुमच्यासाठी घेऊन आलेलो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण ह्या भागातलं पॅकेज 14चं काम पूर्ण झालेलं आहे. बरीच महिने झाले, कारण आपण याच्यावरती बऱ्याचदा अपडेट दिलेली आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत. पुढे भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.